हॅलो, कसे आहात? सो आज आपण लास्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत फ्रॉम एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन अँड दॅट इज युअर रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायोफर्टिलायझर. तर ही स्टोरी स्टार्ट होते की बाबा इंडियन ॲग्रिकल्चरल सिस्टम कसं वर्क करतं किंवा केलं गेलं आजपर्यंत. तर बघा, सगळ्यात पहिलं देर वॉज अ ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. तो ट्रेडिशनल मेथडमध्ये इश्यू काय होता? तो सगळ्यात पहिलं होतं तुमचं कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी केमिकल पेस्टिसाइड्स, पुढं केमिकल इन्सेक्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्स यूज केले. काय यूज केले? केमिकल फर्टिलायझर्स. आता ह्याच्यामुळं डेफिनेटली क्रॉपिंग वाढली होती, but there was one thing that was a major issue due to this kind of conventional agriculture, that these chemicals were what? Dangerous and hazardous to the environment. Dangerous and hazardous to the environment. काही ऑर्गॅनिझम्सला डेलिटेरियस इफेक्ट्स त्यांनी दाखवले किंवा डिमेरिट्स होते आणि इकोसिस्टममध्ये हे टॉक्झिन स्प्रेड होत होता. सो मग सेकंड ॲग्रिकल्चरल सिस्टम आणलं गेलं, दॅट वॉज युअर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ऑर ऑर्गॅनिक फार्मिंग. काय आलं? ऑर्गॅनिक फार्मिंग आलं. आता या ऑर्गॅनिक फार्मिंगचा बेनिफिट असा झाला की एव्हरीथिंग वॉज नॅचरल. जसं की आपण बायो कंट्रोल एजंट्स बघितले, जे ह्यांना सबस्टिट्यूट केलं की पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड तर आहेत बट नॅचरल मेकॅनिझम नाहीत, ज्याच्यामध्ये नेचरमधलेच एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स आपण यूज केले ॲज अ पेस्टिसाइड ऑर इन्सेक्टिसाइड. मेक सेन्स? तसंच आता बायो फर्टिलायझर्स पण आपण यूज केले, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एव्हरीथिंग हॅज टू बी लिटल नॅचरल दॅट प्रिव्हेंट्स द डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. तर ह्याच्यामध्ये पण आपण ऑर्गॅनिझम्सचा वापर करून घेणार फॉर इम्प्रूव्हिंग द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑर मिनरल क्वालिटी ऑफ द सॉईल, सो दॅट आपल्या प्लांटचं किंवा क्रॉपचं उत्पादनही वाढेल, डेव्हलपमेंट वाढेल, बट सोबतच ते नेचरला डॅमेजिंग नसावं. हां, आता ह्याच्या पुढे आपण गेलो आहेत, दॅट इज बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं. बायोटेकच्या मदतीनं आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स किंवा ऑर्गॅनिझम्स बनवलेले आहेत. GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. तर त्याच्या मदतीनं तर आता आपण ह्याच्या पुढे जाऊन की बसलोत की हे सगळे फंक्शनिंग आपला क्रॉपच बनवणार, आपल्याला दुसरा कुठला ऑर्गॅनिझम यूज करायची गरज पडणार नाही. बट वी आर व्हेरी मच कन्सर्न राईट नाव अबाउट द ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याच्यामध्ये आता आपण डिस्कस करणार आहेत केमिकल फर्टिलायझर्सला सबस्टिट्यूट करण्यासाठी आपण आणले बायो फर्टिलायझर्स. आणले बायो फर्टिलायझर. तर बघा, फर्टिलायझरचं काम काय असतं? आर न्यूट्रियंट्स विच वन आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट अँड दस फॉर द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कल्टिवेटेड प्लांट. म्हणजे असं काहीतरी आपण फवारणी करणार किंवा मातीत टाकणार, मिक्स करणार, ज्याच्या मदतीनं आपल्या लँडची, सॉईलची न्यूट्रिएंट क्वालिटी वाढणार. न्यूट्रिएंट क्वालिटी वाढल्यामुळं प्लांटची ग्रोथ चांगली होणार आणि प्लांटची ग्रोथ जर चांगली झाली तर डेफिनेटली पुढे जाऊन आपला प्रोडक्टिव्हिटी वाढणार, ज्याच्यासाठी आपण त्याला लावलाय. बट ॲज वी नो there are two types of fertilizers. We already talked about chemical fertilizers and like what natural fertilizers, त्यांना आपण bio fertilizers म्हटलं. लक्ष द्या. So use of fertilizers for increasing the productivity is one of the aspect of green revolution. The fertilizers are classified into inorganic, that is chemical, and organic, that is biological. So म्हणून इथं वर्ड आला ऑर्गॅनिक फार्मिंग. ह्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल फर्टिलायझर्स यूज करणार आहेत. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर सिंथेटिक, लॅबमध्ये बनवलेले असतात, वेर मिनरल सॉल्ट्स ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम आर मिक्स्ड इन डेफिनेट प्रोपोर्शन अँड देन डस्टेड इन द फील्ड. नॉन ज्युडिशियस ऑर एक्सेसिव्ह यूज, आता एक्सेसिव्ह यूज जर झाला यांचा ऑफ सच फर्टिलायझर्स लीड्स टू पोल्युशन ऑफ सॉइल, एअर अँड ग्राउंड वॉटर अँड द सॉइल बिकेम्स ॲसिडिक. सॉइल कसं होतं? ॲसिडिक. ह्याच्यामुळं सो डेंजरस इन व्हॉट वे? ॲसिडिक सॉइल होऊन जातं. सॉइल कसं होतं? ॲसिडिक सॉइल होतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण युजली नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे सॉल्ट्स ॲड करतो मातीमध्ये. ठीक आहे. ऑन द अदर हँड, वेन वी आर टॉकिंग अबाउट द ऑर्गॅनिक ऑर बायोलॉजिकल व्हॉट डू यू से fertilizers, organic fertilizer biological in origin and include farm
यार्ड मॅन्युअर, जे आपल्या ह्याच्यामध्ये फार्म असतो, फार्ममध्ये म्हणजे काय, जिथं गोठा वगैरे असेल त्याच्या यार्डमध्ये जे काही गोबर वगैरे असेल किंवा जसं की आपण बायोगॅस प्रोडक्शन नंतर ते मॅन्युअर कलेक्ट केले, हे फार्म यार्ड मॅन्युअर जे असतात त्यांना आपण यूज करतो. फार्म यार्ड कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअर. यूज ऑफ दिस फर्टिलायझर्स इन्क्रीजेस द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. डेफिनेटली ते सॉइलची फर्टिलिटी वाढवतात. Nowadays, for a better and sustainable agricultural production, farmers use biofertilizers. Farmers use what? Biofertilizers and practice organic farming. Biofertilizer मोस्टली आता त्याच्यामध्ये काय काय येतात, नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स यूज करतो, लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच एनरिच द न्यूट्रिएंट क्वालिटी ऑफ सॉइल. ते इन्क्लूड, आता याच्यात कोणकोणते ग्रुप येतात, बॅक्टेरियाज असतील वेगवेगळ्या प्रकारचे, सायनोबॅक्टेरियाज असतील, फंगाईज असतील, हे सगळे आपण ॲज अ बायोफर्टिलायझर म्हणून यूज करतो. आता बायोफर्टिलायझर्स आर कमर्शियल प्रिपरेशन ऑफ रेडी टू यूज लाईफ बॅक्टेरियल और फंगल फॉर्म्युलेशन. सांगितलं इथं तर जिवंत ऑर्गॅनिझमच यूज करणार ना आपण. देअर ॲप्लिकेशन टू प्लांट, सॉइल और कंपोस्टिंग पिट्स हेल्प्स टू एनरिच द सॉइल फर्टिलिटी ड्यू टू देअर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. यूज ऑफ बायोफर्टिलायझर्स इज कॉस्ट इफेक्टिव्ह, जास्त खर्च काही नाही आणि इको फ्रेंडली, म्हणजे नेचरला डॅमेज नाही करत. They play a vital role in maintaining a long-term soil fertility and sustainability maintain ठेवतं, जे की आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स मध्ये पाहायला नाही मिळाली. लॉंग टर्म फर्टिलिटी नाही ठेवत ते, म्हणून आपल्याला काय करायला लागतं, सारखं त्यांना ऍड करायला लागतं. दरवेळेस शेती करायची चालू करायची म्हटली, सीझन आला की पहिलं आपल्याला ते मातीमध्ये मिक्स करायला लागतं, कारण की ते फर्टिलिटी लॉंग टर्म नाही ठेवत, उलट ते सॉईलला डॅमेजेस करतं. लॉंग टर्म लई वर्ष वापरलं ना, तिथली सॉईल इनफर्टाईल होऊन जाते मग, कारण की सॉईल कशी होऊन जाणार शेवटी ॲसिडिक, आणि ॲसिडिक सॉईल झाल्यानंतर मग तिथं आपली शेती होणार नाही. सो लँड डॅमेज होतं आहे, लँड काय होणार, डॅमेज होणार. सो त्यासाठी त्याच्या एक्सचेंजमध्ये काय करा, ऑर्गॅनिक फार्मिंग करा. जास्त दिवस आपल्याला टेन्शन पण राहणार नाही, कारण की लॉंग टर्म मेंटेन ठेवतं आहे. आणि जरी कमी झाली तर आपण पुन्हा एकदा ऑर्गॅनिझम्स ॲड करून तिथे फर्टिलिटी परत इन्क्रीज करू शकतो, वाढवू शकतो, कारण की ॲसिडिक पीएच होणार नाही किंवा पीएचच इम्बॅलन्स होणार नाही सॉईलचा, असं म्हणूया आपण. ठीक आहे. सो नाउ वी विल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ बायोफर्टिलायझर्स. 3 प्रकारचे बायोफर्टिलायझर्स, 3 और 5 दिलेत आहे का आपल्याला. पहिला दिला बघा, ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड फंक्शन बायोफर्टिलायझर डिवायडेड टू. पहिलं नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर्स सांगितलेत. अशा बायोफर्टिलायझर्स जे नायट्रोजनची व्हॅल्यू किंवा नरिशमेंट वाढवतात आपल्या सॉईलमध्ये. दुसऱ्या प्रकारचे बायोफर्टिलायझर्स आहेत फॉस्फेट स्टेबलायझिंग, सॉल्युबलायझिंग. नेक्स्ट आहे कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर्स, आणि इथे आपल्याला दिसतो सायनोबॅक्टेरिया ॲज बायोफर्टिलायझर्स. ठीक आहे, बघूया काय. नायट्रोजन फिक्सिंगमध्ये काय असणार, नायट्रोजनची व्हॅल्यू वाढणार आहे, फॉस्फेटची व्हॅल्यू वाढवणार आहे, तिकडं पण नायट्रोजन फिक्सिंगच आहे, आणि इथं पण ऑलमोस्ट नायट्रोजन फिक्सिंगच्या अवतीभोवतीच गोष्टी राहतात, लक्ष द्या. सो पहिलं नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर. नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स कन्वर्ट्स. आता ह्याच्यामध्ये काय करतात हे ऑर्गॅनिझम, ॲटमॉस्फिअरमध्ये जे नायट्रोजन आहे इट विल बी कन्वर्टेड इंटू युअर अमोनिया, नायट्रेट्स अँड नायट्राइट्स, आणि हे आहेत तुमचे नायट्रोजन सोर्स फॉर द क्रॉप्स. प्लांट्सला नायट्रोजन एब्झॉर्ब करायची एबिलिटी असते, आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये एब्झॉर्ब करू शकतात, ह्या 3 फॉर्ममध्ये. त्यातले त्यात तर तुमचे नायट्रेट हे तर बेस्ट फॉर्म ऑफ एब्झॉर्प्शन दाखवतात. तो बघा, दे कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजन गॅस फॉर्ममध्ये असतो, ठीक आहे, इंटू नायट्रोजनस कंपाऊंड्स लाईक नायट्राइट्स अँड नायट्रेट्स वाया अमोनिया. म्हणजे पहिला अमोनिया बनवणार आणि मग त्याच्यानंतर नायट्रेट आणि नायट्रेट तयार होणार. समजलं, माय क्लिअर. पुढे नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझमला अजून एक नाव देतो आपण, त्या ऑर्गॅनिझम्सला आपण डायझोट्रॉप्स म्हणणार आहेत. काय म्हणणार, डायझोट्रॉप्स. मग वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत तिथे, बेजरेनिकिया, ॲझोटोबॅक्टर, ॲनाबॅना, पुन्हा तुमचं नॉस्टॉक, ऑसिल्टोरिया, असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. ह्यांना आपण ऑल टुगेदर म्हणणार डायझोट्रॉप्स. तो नायट्रोजन फिक्सेशन कुणाच्या मदतीने होतं, डायझोट्रॉप्सच्या मदतीने. कुणाच्या मदतीने, डायझोट्रॉप्सच्या. एम आय क्लिअर. कुणाच्या मदतीने होतं ते, डायझोट्रॉप्सच्या. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत ऑर्गॅनिझम्स, 2 प्रकारचे. एक असतात सिम्बायोटिक आणि एक असतात फ्री लिव्हिंग किंवा नॉन सिम्बायोटिक. सिम्बायोटिक मध्ये ते कुणाबरोबर तरी सिम्बायोटिक असोसिएशन बनवतात किंवा म्युच्युअलिस्टिक असोसिएशन बनवतात, ज्याच्यामध्ये ते दोन्ही ऑर्गॅनिझम्स, तो बॅक्टेरिया त्या प्लांटला हेल्प करणार आणि प्लांटला एक्सचेंजमध्ये त्या बॅक्टेरियाला काहीतरी द्यावं लागतं. तर ते सोबत राहत आहेत म्हटल्यावरती ते सिम्बायोटिक असोसिएशन करणार.
बट ऑन द अदर हँड वेन वी आर टॉकिंग अबाउट फ्री लिव्हिंग, त्या बॅक्टेरियाला काही घेणं देणंच नाही आहे की तो त्या प्लांटला हेल्प करतोय का नाही करत आहे. तो निवांत राहिला आहे आणि त्याचं नायट्रोजन फिक्सेशन करतोय. पण त्याच्या एक्सचेंजमध्ये तो काय करतो, नेचरमधला त्याचं वापरून घेतलं. त्याला प्लांटचा काहीच फायदा नाही, प्लांटकडून काहीच फायदा नाही आहे. पण प्लांटला फक्त माहिती आहे तिथं जवळ एक बॅक्टेरिया ग्रो करतो, तो बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करून देतो, तर प्लांटला डेफिनेटली फायदा होतो. सो इथे नॉन सिम्बायोटिक किंवा फ्री लिव्हिंग त्या बॅक्टेरियाला प्लांटशी काहीच घेणं देणं नाही आहे. सो इफ वी वॉन्ट टू ड्रॉ डायग्राम इन दिस वे, एक सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण डायग्राम ड्रॉ करायची म्हटली तर लक्ष द्या काय सांगतोय. सो आपल्याकडे हा प्लांट आहे, ठीक आहे, एक प्लांट आहे असा. तर ह्याच्या असोसिएशनमध्ये हा बॅक्टेरिया राहतोय. हा बॅक्टेरिया त्याला नायट्रोजन बनवून देतोय आणि एक्सचेंजमध्ये मे बी तो बॅक्टेरिया त्याकडनं फूड घेतोय. तो आपला पहिला टाईप, ज्याच्यामध्ये तो कसा आहे, सिम्बायोसिस केला त्या बॅक्टेरियानं त्या प्लांट बरोबर, सिम्बायोसिस, ठीक आहे. दुसरा आहे नॉन सिम्बायोटिक. हा क्रॉप आहे आपला, ठीक आहे, आणि इथे तो बॅक्टेरिया ग्रो करतोय. त्या बॅक्टेरियानं काय केलं, नायट्रोजन फिक्सेशन केलं. काय केलं, नायट्रोजन फिक्सेशन केलं, नायट्रोजन गॅसचं, आणि त्या सॉइलमधलं ते प्लांटनं उचललं, त्या बॅक्टेरियाला काही घेणं देणंच नाही आहे. सो इन हिअर यू कॅन सी सिम्बायोसिस. बट ऑन द अदर हँड इथं आपला बॅक्टेरिया कसा आहे, फ्री लिव्हिंग किंवा नॉन सिम्बायोटिक आहे. कसा आहे तो, फ्री लिव्हिंग. एम आय क्लिअर? कसा आहे तो, फ्री लिव्हिंग. तर तुम्ही पाहू शकता, कंपॅरिझन डोक्यात एकदम क्लिअर ठेवा. सिम्बायोटिकमध्ये बॅक्टेरिया आणि त्या प्लांटमध्ये देर इज समथिंग एक्सचेंज, दे आर हेल्पिंग इच अदर फॉर द सर्वायवल. बट इथे तुम्हाला त्या बॅक्टेरियाला काही घेणं देणं नाही, तो निवांत राहिलाय त्याचा मातीमध्ये, त्याचं जगतोय. बट जगत असताना काही प्रोसेसेस करतो तो, जे नायट्रोजन फिक्सेशन आहे, आणि ते प्लांट काय करतं, घेऊन घेते. समजलं? तो पहा, सिम्बायोटिकमध्ये एक्झाम्पल्स काय काय दिलेत, रायझोबियम, ॲनाबेना, फ्रँकिया. हे लक्षात ठेवा. रायझोबियम, ॲनाबेना आणि फ्रँकिया, दे आर ऑलवेज असोसिएटेड जनरली विथ अंडरग्राउंड पार्ट्स, दॅट इज रूट्स ऑफ हायर प्लांट्स. ठीक आहे, नक्की. फ्री लिव्हिंगमध्ये बघा बरं काय काय नाव दिलेत. ॲझोटोबॅक्टर आहे, नॉस्टॉक दिलाय, क्लॉस्ट्रिडियम दिलाय, बेइझेरिनिकिया आणि क्लेप्शेला. सो यू हॅव टू मेक अ चार्ट. सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यामध्ये तुम्हाला रायझोबियम, ॲनाबेना आणि फ्रँकिया दिलाय. आणि फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाजमध्ये तुम्हाला ॲझोटोबॅक्टर, त्याच्यानंतर आपल्याला दिला असेल नॉस्टॉक, मग क्लॉस्ट्रिडियम, मग दिलं बेइझेरिनिकिया आणि क्लेप्शेला. काय दिलं, क्लेप्शेला. चार्ट बनवायचा आहे. नेक्स्ट आहे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर्स. आता प्लांटला फॉस्फेटची पण गरज आहे. का बरं, विचार करा ना, फॉस्फेटची काय गरज आहे. नायट्रोजनची गरज असेल अमायनो ॲसिड्स बनवण्यासाठी, तर फॉस्फेटची गरज आहे DNA बनवण्यासाठी, कारण की DNA मध्ये फॉस्फेट आयन आहे. सो तो फॉस्फेट आयन त्याला कुठून येणार आहे, मातीतूनच येणार ना. आणि टू बी ऑनेस्ट, माती आपली दगडांपासून बनली, दगडात तुम्हाला फॉस्फेट भरपूर असतं. बट कॅन वी डायरेक्टली यूज दॅट फॉस्फेट, प्लांटला दगडावरती चिटकवलं तर फॉस्फेट घेऊन येईल का, नाही. तर समवन हॅज टू ब्रेक दॅट फॉस्फेट, सॉल्युबलाइज करायचं आहे, त्या फॉस्फेट सॉल्टमधनं त्या फॉस्फेटला फ्री करायचं आहे. आणि ते करण्यासाठी काही बॅक्टेरियाज वर्क फंक्शनमध्ये असतात. बॅक्टेरियाज असू शकतात, और इव्हन फंगस पण असू शकतात. तो पहा, सो दीज आर बॅक्टेरियल स्पीशीज विच सॉल्युबलाइज, बघा विरघळवत आहेत, द इनसॉल्युबल इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंपाऊंड सच एज रॉक फॉस्फेट. एक्झाम्पल्स दिलेत बघा, हे महत्त्वाचे. सुडोमोनास स्ट्राटा, बॅसिलस पॉलीमायक्झा, हे बॅक्टेरिया आहेत हे दोन्ही. ॲग्रोबॅक्टेरियम, हा पण बॅक्टेरियाच आहे. मायक्रोकोकस आणि ॲस्परजिलस. मायक्रोकोकस पण एक बॅक्टेरिया आहे. ॲस्परजिलस ही आपली एक फंगाय आहे, जी काय करू शकते, फॉस्फेट सॉल्युबलायझेशन करू शकते. समजलं? तो पहिला ग्रुप क्लिअर आहे, दुसरा ग्रुप क्लिअर आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये काय केलं, दगडातला फॉस्फेटला जे इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहे, सॉल्ट फॉर्ममध्ये आहे, त्याला विरघळवलं आणि त्यातून फॉस्फेट फ्री केला, जो प्लांट यूज करेल फॉर मेकिंग DNA अँड व्हेरियस अदर मॉलिक्युल्स व्हेरेवर फॉस्फेट इज रिक्वायर्ड. ऑर्गॅनिझमची नावं काय काय होते आपल्याकडे, पहिलं सुडोमोनास स्ट्रॅटा, मग काय बॅसिलस पॉलीमायक्झा, मग काय ॲग्रोबॅक्टेरियम बॅक्टेरिया आहे, मायक्रोकोकस बॅक्टेरिया आहे, आणि शेवटी ॲस्परजिलसच्या स्पीशीज आहेत. ॲस्परजिलस इज अ फंगाय. ठीक आहे. नेक्स्ट, कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर्स. कंपोस्टिंग इज अ नॅचरल प्रोसेस दॅट टर्न्स ऑर्गॅनिक मटेरियल इंटू डार्क रिच सबस्टन्स कॉल्ड ॲज कंपोस्ट और ह्युमस. आता काय करतात मग, कंपोस्ट बनवायचे असे सेंटर्स आहेत गव्हर्नमेंटचे. ते काय करतात, बेसिकली सिमेंटची अशी एक टाकी बनवतात, त्याच्यामध्ये जेवढं पण ऑर्गॅनिक वेस्ट असेल, मग ते शेण असेल, घरातलं ते भाजीपाल्याचा कचरा असेल, एनिथिंग दॅट इज ऑर्गॅनिक विल बी डम्प्ड इनटू दॅट कंपोस्ट.
मग ते त्याला तिथं सडवू देतात, चांगलं सडवू देतात, ठीक आहे. आणि मग सडल्यानंतर त्या पूर्ण गळलेला काळा काळा पूर्ण असा भाग असेल तो पूर्ण काळं झालेले गाळ असतो ते घेतात आणि मग ते शेतात मिक्स करतात. आणि दॅट इज बेसिकली हमस. त्याला काय म्हणतो आपण? हमस. ज्याच्यामध्ये एनी लाईक ऑल काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विल बी प्रेझेंट जे तुमच्या सॉइलची नरिशमेंट इन्क्रीज करणार आहे. तर बघा, द कंपोस्टिंग प्रोसेस इज डिपेंडेंट ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट microorganisms to break down the organic matter into compost. There are many types of microorganisms found in the active compost such as bacteria, fungi, actinobacteria, protozoans and rotifers. हे ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याला कंपोस्ट मेकिंगला लागतात. नेक्स्ट ग्रुप आहे सायनोबॅक्टेरियाज. आता सायनोबॅक्टेरियाज म्हणजे आवर्जून त्यांनी लक्षात ठेवायचं की ब्लू ग्रीन अल्गी बद्दल बोलतात. कोणाबद्दल बोलतात? ब्लू ग्रीन अल्गी. जर आवर्जून फक्त ब्लू ग्रीन अल्गीच यूज होत असतील तर ते ह्याच्यात येतात. अदरवाइज बघा, ब्लू ग्रीन अल्गी तर इथे पण आहेत. Anabaena is a blue green algae. Anabaena is what? A blue green algae. Nostoc is also blue green algae because blue green algae is basically bacteria. काय ते? बॅक्टेरिया आहेत, पण त्यांना आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो. आता जर आवर्जून तुमचं सॉइलमध्ये आपण ब्लू ग्रीन अल्गीज मिक्स केले असतील तर दॅट इज युअर सायनोबॅक्टेरियाज टिपिकली युज्ड एज बायोफर्टिलायझर. सो सायनोबॅक्टेरियाजमध्ये बघूया काय काय असू शकतात. सो मेनी सायनोबॅक्टेरियाज आर ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल. दे माइट बी फ्री लिव्हिंग और सिम्बायोटिक. फ्री लिव्हिंगमध्ये बघा आपल्याकडे कोण होता? नॉस्टॉक होता. आणि सिम्बायोटिकमध्ये ॲनाबेना आहे. ते एरोबिक असू शकतात, फोटोसिंथेटिक असतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात थ्रू अ हेटेरोसिस्ट और नॉन हेटेरोसिस्टिक फॉर्म पण असू शकतात. जसं की आय विल ट्राय टू एक्सप्लेन. लेट्स से हा आपला ॲनाबेना आहे. ॲनाबेना किंवा नॉस्टॉक घेऊया. हे त्यांची फिलामेंटस बॉडी फॉर्म आहे. हे बॅक्टेरियाज आहेत. त्यांच्यातला एखादा सेल जो असतो तो स्वतःभोवती अशी एक वॉल बनवून घेतो, सिस्ट बनवतो. and this cyst is called as heterocyst. ह्याला काय म्हणतो आपण? हेटेरोसिस्ट. आणि हा हेटेरोसिस्ट त्यांचा नायट्रोजन फिक्सेशन करतो. काय करतो? नायट्रोजन फिक्सेशन. मग जे ह्याच्या थ्रू करत असतील तर हेटेरोसिस्टस बॅक्टेरियाज असतील जे नायट्रोजन फिक्सेशन करतात, आणि बिना ह्याच्या करत असतील तर नॉन हेटेरोसिस्टस फॉर्म आहेत. एक्झाम्पल्स मध्ये बघा, ॲनाबेना दिलाय, नॉस्टॉक दिलाय, प्लेक्टोनेमा, ऑसिलेटोरिया. ॲनाबेना, नॉस्टॉक अँड काय बघा, टोलाइपोथ्रिक्स आर असोसिएटेड विथ लाइकेन्स, while ॲनाबेना इज असोसिएटेड विथ प्लांट लाईक ॲझोला अँड सायकस. हे स्टार मार्क आहे. ॲनाबेना ॲझोला आणि सायकस बरोबर असोसिएटेड आहे. ते आपण पुढच्या सेक्शनला बघणार आहेत. ॲझोला एक नावाचा फर्न आहे, ॲक्वेटिक फर्न आहे, त्याच्या लिव्समध्ये तो बॅक्टेरिया राहतो. आणि सायकस नावाचा एक जिम्नोस्पर्म आहे, त्याच्या रूट्समध्ये ॲनाबेना राहतो. म्हणजे ॲनाबेनाचं सिग्निफिकन्स आपल्याला लक्षात येत असावं की तो नायट्रोजन फिक्सेशन खूप प्रमाणात करतो आणि खूप हेल्प करतो आपल्या क्रॉप्सला. ठीक आहे, चलो लेट्स टॉक अबाउट नेक्स्ट. आता आपण बघितलं बॅक्टेरियाज बद्दल. आता आवर्जून आपण फंगल बायोफर्टिलायझर्स बघणार. काय बघणार? फंगल बायोफर्टिलायझर्स. आता फंगल बायोफर्टिलायझर्स मध्ये दोन फॉर्म एक्झिस्ट करतात, बट हे फंगाय तुम्हाला सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात विथ द क्रॉप्स. सो लेट्स से हा प्लांट आहे आपला. हे प्लांट आणि या फंगस मध्ये तुम्हाला एक असोसिएशन मिळणार, सिम्बायोटिक असोसिएशन. प्लांट याला फूड देतं आणि हा एक्सचेंज मध्ये मिनरल ॲज वेल ॲज वॉटर ॲब्झॉर्प्शन करून देतं. मिनरल्स आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. आणि ह्या फिनॉमिनाला, ह्या असोसिएशनला आपण म्हणतो मायकोरायझे. काय म्हणतो? मायकोरायझे. मायकोरायझे. मायको फॉर फंगस, रायझे फॉर रूट ऑफ द प्लांट. सो हे फंगस तुमच्या प्लांटच्या रूटशी असोसिएटेड असतात. कोणाशी असोसिएटेड असतात? रूटशी. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे एक्टोमायकोरायझे आणि एक आहे एंडोमायकोरायझे. दिलं असेल आपण इकडे. हा, तो पहा, थोडंसं पहिले सुरुवातीला रीड करूया. मायकोरायझे इज अ फंगस असोसिएशन. इट फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ द अंडरग्राउंड पार्ट्स लाईक राइझोम अँड रूट्स ऑफ हायर प्लांट्स अकरिंग इन थिक ह्युमिड फॉरेस्ट. दीज वर डिस्कवर्ड बाय फ्रँक. हे MCQ ला विचारू शकतात. इन 1885. देर आर टू टाइप्स, एक्टोमायकोरायझे अँड एंडोमायकोरायझे. आता एक्टोमायकोरायझे मध्ये बघा काय सांगतात. युजली काय पाहायला मिळतं एक्टोमध्ये? सो लेट्स से दिस इज युअर रूट. ठीक. या रूटच्या भोवती एक्टोमायकोरायझे काय करतात? हे फंगसेस एक काय बनवतात? एक जाळी बनवतात. हार्टिक नेट म्हणू शकतो आपण याला. हार्टिक नेट. हे जाळी बनवतात. ठीक आहे. त्या रूटच्या भोवती. आतमध्ये रूटच्या गेलेले नाही आहेत ते फंगस. सो यू कॅन सी दिस इज युअर रूट.
आणि फंगल हायफे आहेत, त्यांची एक जाळी बनली आहे. फंगल हायफेची काय बनली? हायफे म्हणजे ते थ्रेड्स फंगसचे. तर फंगल हायफेचं एक नेट आहे. ठीक आहे, ठीक आहे, लक्षात येते. तो बघा, ectomycorrhizae, they have a well developed mycelium that forms mantle on the outside of the root. Mantle बनवले, कोटिंग बनवले. This increases absorptive surface area वाढला of roots, आणि त्याच्यामुळे there is uptake of water and nutrient like नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम. हे एमसीक्यूला पडू शकते की कोणतं नाही ॲब्झॉर्ब करायला हेल्प करत. कोणकोणते ॲब्झॉर्ब करायला हेल्प करत आहे? नायट्रोजनचे मिनरल्स, पोटॅशियमचे मिनरल्स, कॅल्शियमचे मिनरल्स आणि नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम. ठीक आहे, ह्यांचे मिनरल न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करायला हेल्प करतात. ड्यू टू दिस द प्लांट विगर ग्रोथ अँड यील्ड इन्क्रीजेस. सम हायफे, आता कधी कधी एक्टोमायकोरायझाचे हायफे थोडंसं आतल्या सेलला जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्टोमायकोरायझा बद्दल सांगतोय, लक्ष द्या की हे रूट आहे, इथं तुम्हाला आउटरमोस्ट सेल्युलर लेअर आहे, मायक्रोस्कोपिकली आपण बघतोय, लक्ष द्या. इथं तुमचं झायलम फ्लोएम असू शकतं, लिव्ह इट. इथलं तुमचं कॉर्टेक्स असतं, इथे काय असतं? कॉर्टेक्स. ठीक आहे, हे आहे तुमचं झायलम आणि फ्लोएम, वॅस्क्युलर बंडल असतील, आणि हे आहे तुमचं एपिडर्मिस. तर कधी कधी आपलं एक्टोमायकोरायझाची जी मॅन्टल आहे, जाळी आहे, ते आतमध्ये फक्त इथल्या सेल्सच्या फक्त फर्स्ट लेअर क्रॉस करू शकतात, पण ते डीप कॉर्टेक्समध्ये जाणार नाही. डीप कॉर्टेक्समध्ये ते फंगसच्या हायफे जाणार नाही, कारण की डीप कॉर्टेक्समध्ये गेलं तर त्याला म्हणायचं असतं एंडोमायकोरायझा. हे फक्त एक सुपरफिशियल लेअर बनवलेली आहे, आणि ह्याला म्हणतो आपण हार्टिगनेट, आणि त्याला हार्टिगनेट. बघा, so some hyphae mycorrhizae penetrate into the root and form hartignate in the intercellular spaces of the root cortex. कॉर्टेक्सच्या मध्ये गेलेत, कॉर्टेक्सला अख्खं पूर्ण त्यांनी पार नाही केलं किंवा कॉर्टेक्सच्या सेलमध्ये नाही गेलं. ऑन द अदर हँड आपण इथं लगेच एंडोमायकोरायझा बद्दल बोलूया. काय बघा, तुम्हाला मग क्लिअर होईल, कन्फ्युजन नाही होणार, डोंट वरी, लक्ष द्या. आता इथं आपला एपिडर्मिस आहे, काय हा एपिडर्मिस. आता एंडोमायकोरायझा मध्ये काय होतं? हा सेल काय करतो? फंगसच्या हायफेस कॉर्टेक्सच्या सेलमध्ये जाते. कशात गेले? कॉर्टेक्सच्या सेलमध्ये. यू कॅन सी द हायफेज आर गोइंग इनसाइड द कॉर्टेक्स सेल्स. इथं तुम्ही बघताल की इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ कॉर्टेक्स मध्ये, इंटरसेल्युलर स्पेसेस, सेल्सच्या मधल्या स्पेसेसमध्ये, स्पेसेस ऑफ रूट कॉर्टेक्स. बट इथे हायफे आर इनसाइड द सेल, बघू शकता. आणि त्यातले त्यात पण दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करताय. जर असा बर्ड लाईक असेल तर ह्याला म्हणतो आपण वेसिकल फॉर्म, आणि असे स्प्लिटेड थ्रेड्स असतील तर त्याला म्हणतो आपण आर्बेस्क्युल फॉर्म. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा. इथे असेल एक्टोमायकोरायझाचा फिनॉमिना, तर इथे असेल एंडोमायकोरायझाचा फिनॉमिना. हे काय? आपला फंगसच आहे, ऑरेंज इज फंगस. ठीक आहे, लक्ष द्या. परत रीड करा बघा, इथे इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ रूट मध्ये गेला. इकडे एंडोमायकोरायझा मध्ये ग्रो इन बिटवीन अँड विदिन द कॉर्टिकल सेल्स ऑफ द रूट, कॉर्टेक्स सेल्सच्या आतमध्ये पण जात आहे. फंगल हायफे पेनिट्रेट द सेल अँड फॉर्म फाइनली ब्रांच्ड असेल तर आर्बेस्क्युल्स अँड फॉर्म्स वेसिकल्स मोस्टली इन द इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द कॉर्टिकल सेल्स. मीन्स दे आर कॉल्ड ॲज, मग या फिनॉमिनल म्हणतो आपण वेसिक्युलो आर्बेस्क्युलर मायकोरायझा, वॅम पण म्हणतो आपण याला. नाव डे दे आर डिस्क्राइब्ड ॲज एम फंगाय ओनली. एम फंगाय म्हणजे आर्बेस्क्युल मायकोरायझा फंगाय. द प्लांट विथ VAM ग्रो लक्झरियंटली इन लेस इरिगेटेड एरियाज. जिथं पाणी कमी असेल तिथं खूप छान ग्रो करतात हे क्रॉप्स. द असोसिएशन ऑफ वॅम विथ क्रॉप प्लांट्स हेल्प्स इन कन्वर्जन ऑफ लेस प्रोडक्टिव्ह फील्ड इनटू मोर प्रोडक्टिव्ह फील्ड. ठीक आहे, आय थिंक आय एम क्लिअर विथ दिस डायग्राम. बघू शकता, वॅम म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं? वॅम.
वेसिक्युलर, आर्बेस्क्युलर मायकोरायझा. आणि हे आहे तुमचं एक्टोमायकोरायझा. काय आहे ते? एक्टोमायकोरायझा. चलो बेनिफिट्स वाचूया आपण. बेनिफिट्स ऑफ मायकोरायझा. सिलेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ फॉस्फरस, झिंक, त्याच्यानंतर तुमचं कॉपर, कॅल्शियम, नायट्रोजन, मँगनीज, बोरॉन आणि आयरन यांचं तुमचं ॲब्झॉर्प्शन होणार आहे. एनहॅन्स वॉटर अपटेक. ठीक आहे, चांगलीच फायदा आहे. कधी कधी हॉर्मोन सिक्रेट करायला हेल्प करतात. जसं की जिब्रेलिक ऍसिडवाला पण एक्झाम्पल बघितलं होतं. जिब्रेलिला फुजिकुरो आहे. हा जर फंगाय बरं, हा फंगाय जर आपल्या प्लांट बरं जसं की पॅडी फील्डमध्ये असोसिएट झालता तर इंड्यूस केलं तर ग्रोथ हॉर्मोन वाढायसाठी. ऑफर प्रोटेक्शन टू होस्ट प्लांट, ते पण बघितलं आपण की काही अशा फंगाय होत्या जसं की आपण प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये बघितलं की एक फंगाय होता ज्यांना विरिडिन नावाचा किंवा ग्लिओटॉक्झिन नावाचे केमिकल सिक्रेट केले जे दुसऱ्या फंगसला त्याला इन्फेक्ट करू देत नाही. सो प्रोटेक्टिव्ह पण असू शकतात फ्रॉम अदर मायक्रोब्स बाय सिक्रेटिंग अँटीबायोटिक्स. नक्कीच आपण बघितलं. हे डायग्राम दोन्ही ड्रॉ करून घ्या. त्यावर मी पाणी पितोय. हॅलो, चलो. तो आता आपण कुठल्या पार्टला वळायचा? एक एक ऑर्गॅनिझम बद्दल डिटेल स्टडी करा. तर आपल्याकडे सगळ्यात पहिला कोणाबद्दल दिला बघा? रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर दिलाय. लक्ष द्या. तो रायझोबिया हा एक बॅक्टेरिया जो रॉड शेप आहे. रॉड शेप बॅक्टेरियाला आपण बॅसिलस ग्रुप पण सांगतो. बॅसिलस ग्रुप आहे. मोटाईल असतात म्हणजे त्यांना फ्लॅजेला असणार आहे. एरोबिक आहेत म्हणजे ते काय करू शकतात? रेस्पिरेशन करू शकतात अंडर द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, नॉन स्पोर फॉर्मेशन आणि नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. त्यांच्यामध्ये तुम्हाला दोन जीन्स असतात, नॉड जीन आणि निफ जीन. तो पहिला MCQ आलाय महत्वाचा. सो दे हॅव नॉड अँड निफ जीन. आणि ह्या जीन्सच्या मदतीनंच ते नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात. समजलं? सो दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन. आता इथे तुम्ही बघू शकता हे लेग्युमिनस प्लांट्स आहेत. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे जे कडधान्यवाले झाडं असतात. मग तुमचं वाटाण्याचं झाड म्हणा, तुमचं हरभऱ्याचं झाड म्हणा, तर ते काय आहेत? लेग्युमिनस प्लांट्स आहेत. काय आहेत? लेग्युमिनस प्लांट्स. त्यांच्या रूट्समध्ये हे अशा गाठी दिसतात, त्यांना आपण म्हणतो रूट नोड्युल्स. आता तुम्ही बघू शकता त्यातलं एक त्यांनी कट सेक्शन घेतलंय. सो हे मेन रूट आहे इथे आणि त्याच्यामध्ये असं एक गाठ तयार झालेली आहे ॲज यू कॅन सी. आणि ही गाठ आहे त्याला म्हणतो आपण रूट नोड्यूल. आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बॅक्टेरियाज बघू शकतात आणि ते कॉर्टिकल सेल्सचं प्रोलिफरेशन करतात, म्हणजे इन्फेक्ट करतात आणि त्याच्यानंतर एक कॉर्टेक्सच्या सेल्स असे आउटग्रो करतात आणि एक गाठ तयार होते. त्या गाठमध्ये ते राहतात आणि हे काय करतील? तुमचं प्लांटला नायट्रोजन फिक्सेशन करून देणार. काय करून देणार? नायट्रोजन फिक्सेशन. तो नीट लक्ष द्या. बाहेरनं घेतला नायट्रोजन गॅस आणि आतमध्ये दिला नायट्रेट्स, नायट्राइट्स. समजलं? तर ते त्यांच्या मदतीनं झालं. कोणाच्या मदतीनं झालं? नायट्रोजन गॅसचं कन्व्हर्जन ह्या रूट नोड्युल्समध्ये.
तुम्ही इथं बघू शकता त्यांनी एक रेड कलर दिलेला असेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. इथे एक पिगमेंट असतो, त्याला म्हणतो आपण लेग हिमोग्लोबिन. काय म्हणतो आपण त्याला? लेग हिमोग्लोबिन. आता लेग हिमोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजनला ट्रॅप करतो, तो ऑक्सिजन डिस्ट्रॉय करतो. तुम्ही म्हणताल सर कसं काय चांगलं आहे? मग नायट्रोजन फिक्सेशनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन डेफिशिट असावा, कारण की ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये नायट्रोजन फिक्सेशन होत नाही. तो लेग हिमोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजनला डिस्ट्रॉय करतो किंवा ट्रॅप करून घेतो, आणि त्याच्यामुळं हे बॅक्टेरिया काय करू शकतो? नायट्रोजन फिक्सेशन करू शकतो, आणि मग ते फिक्स नायट्रोजन दॅट इज नायट्रेट अँड नायट्राइट्स आर गिवन टू द प्लांट बॉडी. एक्सचेंजमध्ये प्लांट बॉडी काय करते? त्यांना न्यूट्रिशन देतं खायला. एक्सचेंजमध्ये ते त्यांना खायला देते, जेवण देते. तर बघा, they form symbiotic association with the roots of leguminous plants. They bring about nodule formation. Nodule formation दिसतंय on the root and multiply inside the nodule. They fix atmospheric nitrogen into organic form which can be used by plants as nutrition. आता दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, हे MCQ ला पडलेत. पहिला बॅक्टेरियाचं नाव आहे रायझोबियम लेग्युमिनोसारम विच इज फॉर फाउंड इन द रूट्स ऑफ पी प्लांट, आणि दुसरा आहे रायझोबियम फॅसियोलाय दॅट इज सीन इन बीन प्लांट्स. हा स्टार मार्क MCQ आहे. Rhizobium leguminosarum is found in the roots of pea plant, and Rhizobium fascioli is seen in roots of bean plants. Next आहे Azotobacter. Azotobacter हा कसा होता तुमचा? सिम्बायोटिक असोसिएशन दाखवला. Azotobacter इज अ फ्री लिव्हिंग. युजली कसा असतो तो? फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग एरोबिक नॉन फोटोसिंथेटिक स्टार मार्क. म्हणून हा सायनोबॅक्टेरियाच्या लिस्टमध्ये नाही आहे, कारण की सायनोबॅक्टेरियाची दुसरी प्रॉपर्टी असते, ते फोटोसिंथेटिक पण असले पाहिजेत. म्हणून हा तुमचा कसा आहे? फक्त जनरल बॅक्टेरियाचं नायट्रोजन फिक्सेशन करतोय. रायझोबियम बघा बरं तिथं दिलंय का? तो पण तसाच आहे, नॉन फोटोसिंथेटिक आहे. कसा आहे तो? नॉन फोटोसिंथेटिक. आपण नॉन फोटोसिंथेटिक. नॉन नोड्यूल. हा तर ह्याच्यासारखा नोड्यूल बी बनवत नाही, गाठ बनवत नाही. विच इज इंटिमेटली असोसिएटेड विथ, हे कोणाच्या रूट्समध्ये मिळतं? रूट्स ऑफ ग्रासेस अँड सर्टन प्लांट्स. म्हणजे रूटमध्ये असणार पण गाठ नाही बनवणार. ठीक आहे. इट इज युज्ड एज बायो फर्टिलायझर फॉर ऑल नॉन लेग्युमिनस प्लांट्स, स्पेशली राईस, कॉटन अँड व्हेजिटेबल्स. ह्या ग्रुप्समध्ये आपण राईस, कॉटन, व्हेजिटेबल्स ह्यांच्यामध्ये आपण काय करतो? त्यांच्या रूटमध्ये आपण कोणाला ॲड करतो? ॲझोटोबॅक्टर्सला ॲड करतो. आणि ते रूट्स ॲड करतो म्हणजे काय? तिथं सोडून द्यायचे, ते त्यांना इन्फेक्ट करतात. ते इन्फेक्ट पण करायची गरज नाही, कारण की नॉन फ्री लिव्हिंग आहेत, तर ते फक्त मातीमध्ये मिक्स करायचे, ते नायट्रोजन फिक्सेशन करणार, आणि राईस प्लांट्सला, ते राईस प्लांट असेल किंवा कॉटन प्लांट असेल, ते न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करू शकतात. सो यू डोंट हॅव टू वरी दॅट विल दे इन्फेक्ट ऑर नॉट विदाउट इन्फेक्टिंग द क्रॉप. इथं इन्फेक्ट म्हणण्यापेक्षा ते आतमध्ये राहिले. शेवटी इन्फेक्शन असं ना, बॅक्टेरिया आतमध्ये आला तर, पण ह्याचं इन्फेक्शन फायद्याचं होतं. हा तर फ्री लिव्हिंग आहे, फक्त मातीत राहणार, नायट्रोजन फिक्सेशन करणार, आणि आपल्या क्रॉपला नायट्रोजन सोर्स मिळणार, दॅट इज नायट्रेट अँड नायट्राइट. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आपण बोलूया ॲझोस्पिरिलम बद्दल. ॲझोस्पिरिलम पण एक फ्री लिव्हिंग आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, असोसिएटेड विथ आवर्जून दिलंय कॉर्न, व्हीट आणि ज्वार. रूट्स ऑफ कॉर्न, व्हीट अँड ज्वार. इट फिक्सेस कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन, दॅट इज बघा ना 20 to 40 किलोग्राम नायट्रोजन पर हेक्टर इन नॉन लेग्युमिनस प्लांट्स, सिरियल्स, मिलेट्स, कॉटन, ऑइल सीड्स ह्यांच्यामध्ये करू शकतो. फक्त MCQ पुरतं आहे. आता जो नेक्स्ट सेक्शन आपण बघणार दॅट इज अबाउट द ॲनाबेना बॅक्टेरिया आणि ॲझोला प्लांट ह्यांची एक स्टोरी महत्वाची आहे. तो आता आपण काय स्टोरी समजतोय लक्ष द्या. थोडंसं ट्राय करेल मी एक्सप्लेन करायला. लेट्स ट्राय इट आउट. हे आपलं एक एरिया आहे जिथं आपण शेती करतोय पॅडीची. पॅडी म्हणजे काय? राईस प्लांट. पॅडी फील्ड आहे. काय आहे? पॅडी फील्ड. ठीक आहे. या पॅडी फील्डमध्ये आपण ते राईस क्रॉप्स लावलेले आहेत. काय लावलेले आहेत? सो दिस इज युअर राईस प्लांट और पॅडी क्रॉप येतो. आता आपल्याला हेही माहिती आहे की पॅडी जो क्रॉपिंग असते, तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असेल, साऊथ इंडियन मूवीजमध्ये, तर कुठे होते ते? पाण्यात होते. कुठे होते? पाण्यामध्ये ग्रो करतात त्यांना. बरोबर ना? कुठं ग्रो करतो आपण यांना? ग्रो करतो पाण्यामध्ये. आता लक्ष द्या.
तिथं आपण एक ॲक्वेटिक फर्न पण ग्रो करतोय. सोबतच कोणाला ग्रो करतो? ॲक्वेटिक फर्न. त्याचं नाव आहे, त्या क्रॉपचं नाव आहे ॲझोला ॲनाबेने. एक ॲक्वेटिक फर्न आहे, प्लांट आहे. तुम्ही म्हणताल सर का? तर ह्या ॲझोला ॲनाबेनेच्या लीफमध्ये, इन लीफ ऑफ ॲझोला you will find ॲनाबेना बॅक्टेरिया. तर काय होतं? हा ॲझोला आणि ॲनाबेनाचा पूर्ण रिलेशन आहे. ॲझोला फूड देऊ शकतं किंवा शेल्टर प्रोव्हाइड करू शकतं कुणाला? बॅक्टेरियाला. कोणता? ॲनाबेनाला. आणि ॲनाबेना एक्सचेंजमध्ये काय देत आहे? नायट्रोजन फिक्सेशन. बट तुम्ही म्हणताल सर ह्याच्यात राईसचा काय फायदा? तर बघा, जेव्हा ह्याच्यामध्ये ते बॅक्टेरियाज, ॲनाबेना बॅक्टेरिया त्यांच्या लीफमध्ये राहतात, डॉर्सल साईड ऑफ द लीफला राहतात, ते काय करतील? पाण्यामध्ये नायट्रोजन सोडणार ना, नायट्रेट्स अँड नायट्रेट्स. तर याचा फायदा आपल्या राईस क्रॉपला पण होतो. झालं होतं? लक्षात आलं? तो बघा, सिंपल रीडिंग आहे. ॲनाबेना बॅक्टेरिया, it is the genus of multicellular filamentous cyanobacteria that exist as plankton. प्लॅन्क्टन म्हणजे काय? जे पाण्यात तरंगतात, ते मोटाईल नसतात, पाण्याच्या प्रवाहावरच वाहतील ते कायम. It has ability to fix nitrogen and also form symbiotic relationship with certain plants like as सायकस मध्ये ते कोरलोइड रूट्स बनवतात, अँथोसिरॉस मध्ये पण ते कोरलोइड रूट्स बनवतात. इट हॅज सम स्पेशलाइज कलरलेस सेल्स कॉल्ड हेट्रोसिस्ट विच आर द साइट फॉर नायट्रोजन फिक्सेशन. मगाशी सांगितलं होतं बघा, फिलामेंटस फॉर्म आहे, त्यातला एक हेट्रोसिस्ट असतो, कलरलेस असतो, बाकीचे ग्रीन असतात, तोच कलरलेस असतो हेट्रोसिस्ट. आणि ते काय करतं? नायट्रोजन फिक्सेशन करतं त्या के फिलामेंटमध्ये, तो सेल जो हेट्रोसिस्ट फॉर्म. ठीक आहे. आता ॲझोला इज अ फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. Azolla plant consists of floating rhizome stem with small overlapping bilobed leaves and roots. तर बघू शकता bilobed leaves आहेत आणि roots आहेत. आता the leaf shows dorsal and ventral lobe. त्याच्यामध्ये dorsal आणि ventral lobe आहे. तर हा खालचा बाजूचा लोब जो आहे त्याला म्हणू आपण ह्या लीफचा डॉर्सल लोब. त्या डॉर्सल लोब मध्ये तुम्हाला एक कॅव्हिटी मिळते, आणि अशा कॅव्हिटीला आपण जे पॅरेनकायमाच्या आतमध्ये त्याला आपण म्हणतो एरेनकायमा. काय म्हणतो आपण त्याला? एरेनकायमा. आणि ते एरेनकायमामध्ये तुम्ही बघू शकता हे बॅक्टेरिया ट्रॅप्ड असतात. हे काय असतात? बॅक्टेरिया ट्रॅप. दॅट इज ॲनाबेना. इन द डॉर्सल लोब ॲनाबेना फिलामेंट आर प्रेझेंट इन एरेनकायमा विच फिक्सेस नायट्रोजन. ॲझोला कॅन बी यूज एज बायो फर्टिलायझर इन राईस फील्ड. कॅन बी यूज एज बायो फर्टिलायझर इन राईस फील्ड. हा आपल्याकडे ॲझोला आहे, पण त्या ॲझोलामध्ये कोण आहे? ॲनाबेना. पण तो ॲनाबेना अजून एक ग्रुपमध्ये असतो, सायकस नावाचा जो प्लांट आहे तो अँथोसिरॉस आहे. अँथोसिरॉस ह्यांच्या रूट्समध्ये मिळेल. तो कुठे मिळेल? रूट्समध्ये. काय बनवताना? कोरलोइड रूट्स. तो जे नायट्रोजन फिक्सेशन करणार आहे तिथं त्या क्रॉपला फायदा होणार आहे. ठीक आहे. तो तुम्ही हे ड्रॉ करून घ्या, बघा, लिहून घ्या. ठीक आहे. इन लीफ ऑफ ॲझोला यू विल फाइंड ॲनाबेना. तर ते आपण बघितलं कसं वर्क करतं. होप सो क्लिअर आहे. पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता फायनल पार्ट, दॅट इज द बेनिफिट्स ऑफ बायोफर्टिलायझर. हे तुमच्या थिअरी पेपरला येऊ शकतं. पहिलं तर स्वस्त आहे, फुकट होऊन जातं. लो कॉस्ट अँड कॅन बी यूज बाय मार्जिनल फार्मर्स. स्मॉल स्केल जे फार्मर्स असतात ते करू शकतात. फ्री फ्रॉम पोल्युशन, सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करतं. ब्लू ग्रीन अल्गियाज बायोफर्टिलायझर, सिक्रेट ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक ॲसिड्स, प्रोटीन्स अँड व्हायटमिन्स, ह्यांचा ॲडिशनल बेनिफिट होणार त्या क्रॉप्सला. ॲझोटोबॅक्टरचं आवर्जून दिलं आहे, सप्लाय नायट्रोजन अँड अँटीबायोटिक इन द सॉइल. बायोफर्टिलायझर इन्क्रीज फिजिको-केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल लाईक टेक्स्चर. सॉइलचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करतं, स्ट्रक्चर इन्क्रीज करतं, बेटर करतं, पीएच मेंटेन ठेवतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण इम्प्रूव्ह करतं. म्हणजे पाणी सॉइल इरोजन होऊ देणार नाही, पाणी वाहून जाऊ देणार नाही, वॉटर होल्ड करणार बाय प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट और ऑर्गॅनिक मॅटर. Now in our country, many biofertilizers are available in the market to reduce the use of chemical fertilizer and thus the pollution. मग pollution काय होणार? डिक्रीज होणार. समजलं?
आपला टॉपिक हा एंड झालेला आहे. आपण मायक्रोब्सचा पूर्णपणे स्टडी केला की कुठे कुठे यूज होतो. क्रॉप्स हायब्रिडायझेशन, ॲनिमल हजबंड्री. वी हॅव completed this topic in like almost 9 lectures, each lecture for hardly 50 minutes or 1 hour, not more than 1 hour. याच्यामध्ये आपण बघितलं की रीडिंग आणि पाठांतर खूप आहे. मायक्रोब्सचे ऑर्गॅनिझमचे नावं तुम्हाला लागणार आहेत. सो आय विल फर्स्ट ऑफ ऑल से की तुम्ही ह्याला 4 वेळा तर रीड करा, त्याला एकदम बेस्ट वेनं पाठ करू शकता. ठीक आहे. मला ते चार्ट फॉर्ममध्ये तुम्ही बनवा, शॉर्ट नोट्स फॉर्ममध्ये बनवा, बट ह्याला एकदा हातानं लिहा आणि मग पाठ करा. अजून त्याला कंप्रेशन करा, कारण की खूप असे इरिलेव्हंट टेक्स्ट पण आहेत त्याच्यामध्ये, पॉईंट्स पण आहेत जे वाचल्यानं तुम्हाला असं काही वेगळं इन्फॉर्मेशन नाही मिळणार. जनरल गोष्टी पण बोलल्यात. सो टू मच ऑफ इंग्लिश इज देअर. यू हॅव टू कंप्रेस इट बाय रायटिंग इट लाईक शॉर्ट नोट्समध्ये, चार्ट फॉर्म्समध्ये लिहा. बिकॉज कन्सेप्ट तर मी सांगितलं आहे, पण पाठ मी नाही करून घेऊ शकतो. ते तुम्हाला पाठ करायला लागेल स्वतःहून. 3-4 वेळा त्याला वाचायला लागेल, एखाद 2 वेळा तुम्हाला त्याला लिहावं लागेल. बट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर MHT CT ॲज वेल एज बोर्ड एक्झाम. सो करा नक्की, पाठ करा, वाचा. चालेल.